अंगणात खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याबद्दल किणी इथल्या पंकज सावळा घोलप याला पेठवडगाव पोलिसांनी अटक केली होती। त्याच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता। या प्रकरणी न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि साक्षी पुरावे ग्राह्य मानत आरोपी घोलपला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या चांदोली वसाहतीत पंकज घोलप राहतो। ऑगस्ट 2021 मध्ये त्यानं घराच्या अंगणात खेळत असलेल्या 10 वर्ष 3 महिने आणि 7 वर्ष 8 महिने अशा वयाच्या दोन मुलींना वेगवेगळ्या दिवशी घरात बोलावलं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले। या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईनं 25 जुलै 2022 रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार पंकज घोलपला अटक करण्यात आली। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून संशयित पंकज घोलप विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांच्या न्यायालयात खटला चालला। सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी 11 साक्षीदार तपासले। या सर्वांची साक्ष ग्राह्य मानून तसंच पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी घोलपला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। दरम्यान दोन्ही पीडित मुलींना विधी सेवा प्राधिकरणामार्फत नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत। सरकार पक्षातर्फे एकूण आम्ही 11 साक्षीदार तपासले। त्या 11ही साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून मेहरबान तांबेसो फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट यांनी आरोपीस 20 वर्ष सक्त मजुरी व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिन्याची साधी कैद दिलेली आहे। तसेच विधी व न्याय विभागाकडे पीडित मुलींना नुकसान भरपाई देण्याचाही आदेश पारित केलेला आहे।